नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज सध्या आलो आहे मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील बुरहानपूर तालुक्यातील इच्छापूर या ठिकाणी आणि आज आपण दर्शन घेणार आहोत साक्षात इच्छा देवींचे। दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया, इतिहास जाणूया आणि हे देवस्थान अगदी सुंदर असं सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेलं देवस्थान आहे। इच्छा माता ह्या नवसाला पावणाऱ्या म्हणून अगदी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। इच्छा पूर्ण करणाऱ्या इच्छा देवी। तर आपण हे देवस्थान पाहूया, इच्छा देवींचं दर्शन घेऊया, हे सर्व होईल। पण तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर दर्शन घेऊया इच्छा देवींचे। आपण पोहोचलो आहोत मध्य प्रदेशातील इच्छापूर या ठिकाणी। हे प्रवेशद्वार आहे। इथनं खरं तर महाराष्ट्राची सीमा संपते आणि मध्य प्रदेशाची सीमा चालू होते। हे बघा, इथे छोटे छोटे असे टमटम ऑटो, त्याला छोटे छोटे सवारी गाडी मिळतात। तिथनं आपण जाऊया। 10 रुपये लागतात इच्छा देवीच्या मंदिरात जाण्यासाठी। हा ऑटो स्टॉपच आहे, इथे गाड्याही आहे बघा। हे असे ऑटो, ह्या ज्या गाड्या आहेत ना, ह्या प्रायव्हेट गाड्या, ह्या सगळ्या इथनं समोर जातात बुरहानपूरकडे। आम्ही या ऑटोने चाललो आहे। इथे बघा बोर्ड लागला आहे इच्छा देवी मंदिर आणि मी निघालो आहे टमटमने। आता थोड्याच अंतरावर आहे, पहाडावर इच्छा मातेचं मंदिर आहे आणि हे श्री इच्छा देवी मंदिराचं प्रवेशद्वार आहे, ज्यावर अगदी सुंदर इच्छा मातेची प्रतिमा सुद्धा विराजमान आहे। इथनंही आज जायचं आहे। मुक्ताई नगर ते इच्छापूर हा रस्ता एवढा सुंदर आहे। मग केळीच्या बागा आहेत, सुंदर सुंदर डोंगर दिसतात, पूर्णा नदी दिसते आणि मग तुम्ही इच्छापूरला येऊन पोहोचता। आता थोड्याच अंतरावर आहे श्री इच्छा मातेचं मंदिर। आपल्याला गडावर जावं लागेल, तिथे पायऱ्या आहे। इथे एक विद्यालयसुद्धा आहे, माँ इच्छा देवी विद्यालय इच्छापूर। तालुका आहे बुरहानपूर आणि जिल्हासुद्धा बुरहानपूर। आता इथनं आपल्याला पायऱ्यांनी वर जायचं आहे। अगदी 10 मिनटामध्ये तुम्ही इच्छा देवींच्या या देवालयाकडे येऊन पोहोचता। इथनं सगळे दुकानं चालू होतात। आता ऑलमोस्ट 11 वाजत आले आहेत। हे बघा, इथे तुम्ही पूजेचं साहित्य किंवा खाण्यापिण्याचे पदार्थही विकत घेऊ शकतात। इथनं पायऱ्या चालू होतात। अगदी आपल्याला गडावर जायचं आहे, तिथे मग इच्छा मातेचं देवालय आहे। आम्ही पूजेचं साहित्य विकत घेतो आहे। माँ इच्छा देवी पूजा भंडार इथनं। इथे खूप सुंदर सुंदर नऊवारी आहेत, त्यापैकी ना मी गुलाबी रंगाची देवी आईंसाठी घेतो आहे। इथे हिरव्या रंगाचेही आहेत। अर्धनारी नटेश्वरांचा एक फोटोही आहे इथे लागलेला आणि माझ्यासोबत बनसोड काका सुद्धा आहेत, जे अकोल्यातून आले आहेत आणि काकू सुद्धा आहेत आणि आम्ही इथेच भेटलो इच्छापूरच्या बस स्थानकाजवळ। तेही जात आहेत, सो माझ्यासोबतच आहेत तेही। चालू घेतलं आहे मी देवी आईंसाठी। हा खूप सुंदर रंग दिसतो आहे आणि त्यांच्याकडे ना वरच्या रंगांमध्ये नाही, त्यामुळे मग हाही त्यातलाच एक आहे, छान वाटतो आहे हा। तर आता आपण पूजेची थाळी घेऊया आणि निघूया। सो अशा प्रकारे पूजेची थाळी घेतली आम्ही, सगळं पॅक करून घेतलं कारण मला कॅमेराही पकडायचा आहे आणि असं सोबत घेऊनही जायचं आहे। इथे बरीच दुकानं आहे, त्यापैकी तुम्ही घेऊ शकता। हे बघा, हे अशा प्रकारची पूजेची थाळी। इथनं आता मुख्य प्रवेशद्वार सुरू होतं। श्री इच्छा देवी मंदिर ट्रस्ट इच्छापुर आपका हार्दिक स्वागत करता है। मध्य प्रदेश पर्यटन द्वारा विकसित टूरिज्म मिनिस्ट्री ऑफ मध्य प्रदेश। आणि खूप सुंदर असं शेड केलं आहे। त्यांना आपल्याकडे ऊन तर माहितीच आहे तुम्हाला कसं असतं। इथे बरेच यात्री येऊन थांबतात सुद्धा। त्या ठिकाणी जर तुम्ही पाहणार तर बससुद्धा उभी आहे एक प्रायव्हेट। इकडे कार्यालय आहे, भंडारगृह आहे, प्रसाद वितरण केंद्र सुद्धा आहे। इथे तुम्हाला विश्वस्त कार्यालय सुद्धा दिसेल आणि मंदिरात जाताना इथे भगवान श्री गणपतींचं एक सुंदरसं मंदिर आहे, जे प्रथम क्रमांकाचं मंदिर आहे। त्यांचं आपण दर्शन घेऊयात। तर हे श्री गणराय आहेत, नमस्कार करा त्यांना। आपण आहोत इच्छापूर येथे, मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील इच्छापूर इच्छा मातेच्या मंदिराच्या
अगदी पायथ्याशी. आता आपण इथनं पायऱ्यांनी वर जाऊयात. दर्शन घ्या. श्री गणेशाय नमः. चला, आपलं गणरायांचं दर्शन झालं आहे. आता आपण पायऱ्यांनी वर जाऊया. हे बघा, इथेही एक प्रवेशद्वार आहे. दर्शन घ्या. जय माता दी. इथे पावलं केली आहेत आणि एक सुंदरसा फोटोही आहे इच्छा देवींचा. तुम्ही पहा, बघा. नमस्कार करा आणि आता आपण वर जाऊयात दर्शन घेण्यासाठी. अगदी सुंदर पायऱ्या आहेत. 170च्या वर पायऱ्या आहेत बहुधा इथे. आणि या पायऱ्यांनी आपल्याला वर जायचं आहे. जाताना छोटे छोटे मंदिरही लागतात. आपण त्यांचंही दर्शन घेत जाऊया. थोडं अंतर चालून गेल्यावर इथे दत्तदेवांचं एक मंदिर आहे. त्यांनाही इथनंच नमस्कार करा. चला, समोर जाऊयात. इथे पंचक्रोशीतले भाविक येतात. अगदी मध्य प्रदेशच नाही तर महाराष्ट्र आणि इतर राज्याहूनही इथे अनेक भाविक भक्त इच्छादेवींच्या दर्शनासाठी येतात. इथे आहे श्री भैरवी बाबा. दर्शन घ्या. नमस्कार करा. चला, पायऱ्यांनी थोडं थोडं वर जातो आहे. आता काहीच अंतर बाकी आहे, काहीच पायऱ्या बाकी आहे आणि मग आपण इच्छादेवींचं दर्शन घेऊयात. मी खाली थोडं थांबलो होतो कारण दमायला होतं. 170च्या वरही इथे पायऱ्या आहेत. हळूहळू जा. आणखी एक प्रवेशद्वार आणि आपण पोहोचलो. हे बघा, हे मुख्य प्रवेशद्वार. चला जाऊयात. इच्छादेवींच्या देवालयात येऊन पोहोचलो. हा सभामंडप आहे. अगदी भव्य असा. इथे रंगरंगोटीचं काम चालू आहे नवरात्री निमित्त. हे बघा, इथे होमहवन कुंड आहे. आय थिंक इथे दीपमाळ सुद्धा आहे, पण ही आपल्याला हाफच दिसते आहे. ती वर्ण दिसेल पूर्ण. आणि हा असा अगदी भव्य असा सभामंडप आहे. ह्यावरच्या खांबांवर अगदी सुंदर असं नक्षीकाम आहे. हे मंदिर सुमारे 350 ते 400 वर्ष जुनं आहे आणि अगदी प्रसिद्ध असं देवालय आहे. हे बघा. चला तर आपण इच्छादेवींच्या दर्शनासाठी जाऊया. आपण मुख्य मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. इथनं आता आज जाऊन आपण श्री इच्छादेवींचं दर्शन घेऊयात. चला. नवरात्रीमध्ये इथे प्रचंड गर्दी असते. अनेक भाविक भक्त इथे दर्शनासाठी दाखल होतात. चला आज जाऊयात आणि दर्शन घेऊयात. जय इच्छादेवी माता. इथे आहेत स्वतः इच्छा माता विराजमान. बघा, सुंदर रूप आहे. आपण ही थाळी पंडितजींना देऊया. नमस्कार करा. दर्शन घ्या. हे बघा, आपला चढावा सुद्धा चढवला गेला आहे मातेच्या चरणी. नमस्कार करा. जय इच्छा माता. हा गर्भगृहाचा भाग आहे आणि हा अगदी पुरातन असा भाग आहे. इथे मखरामध्ये, लाकडी मखरामध्ये श्री इच्छा माता विराजमान आहे. या लाकडी मखरावर चंद्रदेवता आणि सूर्यदेवता यांच्या प्रतिमा कोरीव आहेत. हे बघा. तर सातपुडा निवासिनी मा इच्छादेवी यांचं हे देवालय, शक्तिपीठ. आपला समोर साक्षात इच्छादेवी विराजमान आहे. दर्शन घ्या त्यांचं. वर तुम्हाला सूर्यदेवांचे दर्शन सुद्धा होईल. पडूयात.
घ्या इच्छा मातेचं दर्शन घ्या. सातपुडा निवासिनी श्री इच्छादेवी मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील बुरहानपूर तालुक्यात असलेलं इच्छादेवींचं हे अद्भुत असं ऐतिहासिक असं सुंदर देवालय. आज आपण इथे आलो आहोत आणि इच्छा मातेचं दर्शन घेतो आहोत. तुम्हा सर्वांसाठी हे दर्शन आहे. दर्शन घ्या आणि जेव्हाही केव्हा तुम्ही इच्छापूरला येतं तेव्हा इथे नक्की या. बुरहानपूर जिल्ह्यात असाल तरीही इथे नक्की या. अगदी सुंदर स्थान आहे आणि नवरात्रीमध्ये इथे प्रचंड भाविक भक्त येतात. पंचक्रोशीतले भाविक भक्त इथे येतात. अच्छा, दर्शन घ्या. आपण श्री इच्छादेवींचं दर्शन घेतलं. इथे आणखी एक छोटं मंदिर आहे देवी आईंचं. प्रणाम करा त्यांना. जय इच्छा माता. इच्छादेवी मंदिराच्या अगदी मागच्या भागात इथे ना तुमच्या काही इच्छा असतील किंवा काही आकांक्षा असतील तर तुम्ही देवी आईंना इथे कौल लावू शकता. कौलच लावणे असं आपण म्हणूया, कारण इथेच अशा पैशाला ते स्टिक केलं जातं, चिटकवलं जातं आणि अशी धारणा आहे की चिटकले तर तुमची इच्छा पूर्ण होईल वगैरे. हे बघा इथे असे सिक्के लावण्यात येतात. इथे अगदी हा खडकाळ भाग आहे कारण आपण सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्येच आहोत. याची ही पूजा केली जाते. इथे दिवा वगैरे लावला जातो. माझं इच्छादेवींचं दर्शन झालं आहे आणि तुमचं इथे झालंच असेल. माझ्यासोबत खाली ना आम्ही बस स्थानकापासून इच्छापूरच्या इथे आलो तेव्हा बनसोड काका आणि काकू सोबतच होते. जयकोल्याचे आहे. कसं झालं तुमचं दर्शन? एकदम शांत आणि प्रसन्न शांत चित्ताने झालं. अच्छा, तुम्ही नेहमी येता इकडे? नाही. अच्छा, पहिल्यांदाच आलात? मी पहिल्यांदाच आलो आहे. बुरहानपूरला बरेच वेळेस आलो. अच्छा. जाता येतं इच्छा होती की इच्छा होती आणि इच्छा देवींनी ती पूर्ण केली माझ्यासारखेच. आज खरं म्हणजे त्या जगदंबेनी मला बुरहानपूरला जायचं होतं. हां, परंतु बुरहानपूरला मी हे करून इथे थांबलेलं आहे. बरोबर. असं हे सुंदर देवस्थान आहे. म्हणजे देवी आईंचीच इच्छा होती. हां, दर्शन करायचं ती इच्छा पूर्ण केली. खरं आहे. त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणूनच त्यांना इच्छा देवी असं संबोधतात. तुम्हाला कसं वाटलं येऊन? एकदम छान. बऱ्याच वेळा इकडनं जातो. यायची इच्छा होती ती झाली आणि पायराई पूर्ण चढली. बरोबर. चला, धन्यवाद. तर इच्छादेवींचं आपलं दर्शन झालं आहे आणि अगदी सुंदर देवस्थान आहे. मंदिराला रंगरंगोटी सुद्धा सध्या चालू आहे. आता लवकरच नवरात्री येईल त्यानिमित्त सगळे कामं चालू आहे. इथे देवस्थानाचे सचिव आहेत माझ्यासोबत आणि इतरही आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. देवस्थानाचे सचिव महेश पातोंडेकर सर माझ्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. तुम्हालाही आणि तुम्हालाही नमस्कार. महेश सर, मला सांगा हे देवस्थान किती जुनं आहे त्याबद्दल काय सांगा? हां, हे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमा रेषेवर बसलेलं आमचं गाव आहे इच्छापूर. इथलं जे इच्छादेवी देवस्थान आहे हे इथे इच्छादेवीची मूर्ती आदिकालापासून आहे. बट इथे मंदिराचा जो निर्माण झालेला आहे MP गजेटेरियमच्या इतिहासानुसार इथे 450 वर्षापूर्वी ग्वाल्हेरच्या एका मराठा सरदारने या मंदिराचं निर्माण केलं होतं. बट मूर्तीचा जो इतिहास आहे तो आम्हाला स्कंद पुराणात मिळतो. स्कंद पुराणाच्या तापी महात्म्य नाव जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की इथे देवीदास नावाच्या एका ब्राह्मणाने आई जगदंबेची प्रार्थना केली, तपश्चर्या केली. फलस्वरूप माता त्याच्यावर प्रसन्न झाली आणि त्याला इच्छित वरदान मागण्याकरता सांगितलं. त्यावेळेला त्या ब्राह्मणाने म्हटलं की हे आई तुझ्या दर्शन मात्रानेच माझं इच्छा पूर्ण झालेली आहे. आता मला तुला काही मागण्याची इच्छा नाही, परंतु एकच मागतो की यापुढे तुझ्या दर्शनाला जे लोक येतील त्यांच्या तू सगळ्यांची इच्छा पूर्ण कर. माताने तथास्तु म्हटलं. तेव्हापासूनच आईचं नाव इच्छादेवी आणि त्याच्यानुसार आमच्या गावाचं नाव इच्छापूर म्हणून प्रचलित झालं. हा या मागचा इतिहास आहे. सर, सर्वप्रथम तर तुमचं नाव सांगा. आमचं नाव श्रीराम वसंत तायडे. अच्छा. सर, मला सांगा की इथे नवरात्रीचे जे उत्सव होतात त्याबद्दल काय सांगाल? कसे साजरे केले जातात? नवरात्राचे फार उत्साहानं साजरे केले जातात आणि ह्या 9 दिवसामध्ये भरपूर श्रद्धाळू येतात आणि आम्ही ते 9 दिवस पूर्ण मनापासून
इथे साफसफाईसाठी या त्यांची सेवा करा, श्रद्धाळूची सेवा भरपूर करण्यासाठी. मोठ्या प्रमाणात हे हा. आणि दोन्ही नवरात्र साजरे बिलकुल होतात, बिलकुल है ना? दोघे नवरात्र साजरे करतात आणि भरून दुरून दुरून लांबून लांबून श्रद्धाळू येतात हिच्या दर्शनाकरता आणि आमची इच्छा देवी माता सर्वांची इच्छा पूर्ण करते, सर्वांना तिचं पावते. नावच इच्छापूर आहे. बरोबर, अगदी खरं आहे. सर तुमचं नाव सांगा. रवींद्र रामलाल जैन. अच्छा सर, मला या स्थानाचं महत्त्व सांगा काय आहे. आणि तसं तर नुसतं मध्य प्रदेशातलेच लोक नाही आहेत इथे, खरं तर मी स्वतःही महाराष्ट्रातला आहे, तर याबद्दल सांगा की कुठनं भाविक भक्त इथे येतात. इथे दर्शनासाठी बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्हा, अमरावती जिल्हा, पुणा जिल्हा, नाशिक जिल्हा सर्व भागातून लोक दर्शनासाठी येतात. इकडे इंदोर, खंडवा आणि खरगोन या भागातून सुद्धा हे लोक दर्शनासाठी येतात. या इच्छा देवीचं खूप मानलेलं देवस्थान आहे. या ठिकाणी कमीत कमी नवरात्रामध्ये प्रत्येक दिवशी 1-1 लाख लोक दर्शनासाठी येतात. आणि अगदी भव्य अशी यात्रा इथे साजरी केली जाते. यात्रा मेळावा भरतो. 100-200 दुकाने लागतात इथं. आता सध्या मंदिरावरती नवीन बांधकाम वगैरे झालेलं आहे, कलरिंग वगैरे सर्व झालेलं आहे. नवरात्रीची कलरिंग आताच अगदी सुंदर अशी चालू आहे. तयारी चालू आहे. मी याबद्दल अजून सांगतो की मंदिर निर्माणच्या नंतर इथे 95-96 सन 1995-96 पासून श्री इच्छादेवी मंदिर ट्रस्ट नावाचा एक पब्लिक ट्रस्ट स्थापित झाला मंदिराच्या व्यवस्थापनाकरता. त्याच्यापूर्वी इथे जंगल होतं. ट्रस्टच्या द्वारेच ह्या सगळ्या निर्माण कार्य केलेलं गेलं आहे. दानदात्यांकडून जे दान मिळालं त्याच्यावर आम्ही दर्शनार्थी करता या सगळ्या सुविधा. सर इथे सुविधा भक्तनिवास वगैरे तेच सांगतोय की दर्शनार्थी करता पेयजल व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, लाइटिंग व्यवस्था, जनरेटर व्यवस्था ही सगळी केल्यानंतर आम्ही भक्तांना राहण्याकरता भक्तनिवासच्या काही रूम्स काढलेल्या आहे, काही धर्मशाळा इथे बांधलेली आहे. त्याच्यानंतर मग ट्रस्टने दर्शनार्थींना सुविधा दिल्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा आपलं योगदान दिलेलं आहे. श्री इच्छादेवी मंदिर ट्रस्टने 1912 मध्ये इच्छादेवी गोशाळा म्हणून आम्ही गोशाळा काढली आहे. आज ही गोशाळा आमची आहे, तिथे जवळपास 100 गायीचं पालनपोषण होतं. 1913 मध्ये आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुंतलो आणि गावातील गरीब विद्यार्थ्यांना जे विद्यादान मिळाला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे या हेतूने मा इच्छादेवी विद्यालय म्हणून हो ते येतानाच लागतं मा इच्छादेवी विद्यालयाची स्थापना केली. आज तिथे 750 विद्यार्थी अध्ययनरत करताय. गावातल्या आणि आसपासच्या खेड्यामधून लोक येतात. आणण्याकरता 2 बसेस आम्ही उपलब्ध केलेल्या आहे. फार कमी फीसमध्ये, अति अल्प फीसमध्ये त्यांना आम्ही हे देतोय. अच्छा, तुम्ही सगळ्यांचं बालपण इथेच इच्छापूरमध्येच गेलं? हो. कसं गाव होतं सांगा ना, कसं होतं म्हणजे इच्छापूर? अगदी गाव तर आम गावासारखंच होतं, परंतु आता नवीन टेक्नॉलॉजी, नवीन जे तंत्रज्ञान निघाले त्यामुळे त्याचा उपयोग भरपूर व्हायला लागलेला आहे. पहिले पुरं छोटं गाव होतं, आता भरपूर झालेलं आहे, मोठं झालं. काही तालाब बनले बाजूले, तालाबचा बी उपयोग होतो आता. आणि हा परिसर तुम्ही पाहिला ना, अगदी सुंदर अशा पहाडांनी वेढलेला परिसर आहे. आणि हे बघा इथेही अगदी सुंदर असं डोंगर आहे आणि अगदी हिरवागार परिसर आहे. सगळीकडे तुम्हाला हिरवळ दिसेल, बागा दिसतील, केळीच्या बागा आहेत. प्रमुख उत्पादन इथलं तलाव, जसं की सांगत आहेत. तर असं हा ट्रस्टी आहे, हे निस्वार्थी सेवा करताय म्हणून एवढा डेव्हलपमेंट बी खरं आहे. आणि कुठेतरी याच्या मागे इच्छा माताच आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्यामुळेच मी इथे पोहोचलो. या सर्व माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. यस, त्या करून घेतात. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू. आपण एक प्रदक्षिणा घालूया. प्रदक्षिणा पथ आहे हा आणि कळसाचंही दर्शन तुम्हाला दर्शन केल्यानंतर वर येतं. प्रदक्षिणा, हा वर प्रदक्षिणा घालतात. यात मुख्य म्हणजे हे बघा, हा प्रदक्षिणा पथ आहे आणि हा कळसाचाच भाग आहे खरं तर. हे बघा, हाही खूप अलंकृत आहे आणि विविध रंगांनी तो सजवला आहे. प्रदक्षिणामध्ये वरतून असं हे बनवलं आहे, खिडकी मातेचं दर्शन होते. अच्छा, इथनंही होतं. मातेचं दर्शन होते समोर. अच्छा, तुम्ही इथनंही मातेचं दर्शन घेऊ शकता. हे बघा, इथे मातेचं दर्शन होतं. दर्शन घ्या. जय मा इच्छा देवी. आता याच्यानंतर खाली उतरून वरती घुमट आहे. अच्छा, घुमट किंवा कळस आपण पाहू शकतो. चला, आपण कळसाचे दर्शन घेण्यासाठी वर जाऊया. इथनं कळसाचे दर्शन होईल.
हे बघा, मी जसं सांगत होतो ना, हा सातपुड्याचाच भाग आहे आणि हा प्रचंड असा डोंगर आहे, सातपुडा पर्वतरांग. पर्वतामधूनच एक आहे ना. बरोबर, हां, सातपुडा पर्वतरांगांमधलीच एक रांग आहे आणि इथे साक्षात कळस. हो सर. खूपच सुंदर. हे इच्छादेवी देवस्थानाचा कळस आहे. छोटं दिसते. हे बघा, अगदी सुंदर. बघा, दर्शन घ्या. कळसावर विविध देवी देवता विराजमान आहेत. हे बघा किती सुंदर परिसर दिसतोय ना. हा डोंगर आहे अगदी आणि डोंगरावर या पर्वतावर श्री इच्छादेवी विराजमान आहेत. इकडे जाणार तर मग इकडे इच्छापूर आहे, तर तुम्हाला इच्छापुराचंही दर्शन होईल इथनं. आणि अगदी असा सुंदर असा परिसर आहे, गर्द झाडांनी नटलेला आहे. बघा, या पायऱ्यांनीच आपण इथनंच वर आलो आहोत. याच्यावर सगळे सुंदर असे शेड केले आहेत, जेणेकरून तुम्ही उन्हातही येता तरी तुम्हाला सावलीचा अनुभव येईल आणि आल्हाददायक. ऊन लागणार नाही. हां, बरोबर, ऊन लागणार नाही. चला आता आपण जाऊया खाली. इकडनं उतरायच आहे. अच्छा, त्याही भागामध्ये एक रस्ता आहे जो खाली जातो. हा, एक रस्ता वरती याचा, एक रस्ता इकडून खाली जायचा. म्हणजे याच्याकडून भीड नाही होत. हा, गर्दी म्हणजे होत नाही. गर्दी कम होऊन जाते. बरोबर. म्हणजे श्रद्धालूले जे परेशानी होय पहिले ते आता होत नाही बिलकुल. अच्छा सर, नवरात्रीमध्ये किती भाविक म्हणजे येतात तिकडे? परत तरी बी 1 लाख पब्लिक येते रोज. अरे बाप. तिथून खालून पायरे रोड पासून बारी लागते. अच्छा. पूर्वी मध्ये काही परेशानी होय. हा, हा. आता म्हणजे इथे सगळे खानदेशी आणि मराठी खानदेशी मिश्रित मराठी आहे ना, आणि हिंदी तर आहेच. समजा होते ते काय बॉर्डर वरती बॉर्डरचं गाव आहे. अर्धी मराठी आमच्या शुद्ध मराठी पण बोलू मी शकतो. आता तुम्ही म्हटलं ना गहिरी, गहिरी म्हणजे खूप जास्त ना. खूप जास्त. हे एकूण खाली जायचा मार्ग. इथनंही एक खाली जाण्यासाठी मार्ग आहे. आणि ना थोडं तुम्हाला असा भास होतो की तुम्ही सप्तशृंगी गडावरच आहात, कारण अगदी तसाच परिसर आहे. सप्तशृंगी गडही असाच सुंदर दिसतो. श्रद्धालू जसं जसं दान देतात तसं आम्ही इथे डेव्हलपमेंट करतो आहे. खरं आहे. तशी तिची करून घेते ते आई. आपण काहीच नाही करू शकतो. तिच्याच आशीर्वादानं सर्व. त्यांचीच कृपा जे आहे ते. थोडेसे हॉल बी वाजले आहे लग्न विवाह. हो, अच्छा. आणि ते तिचे बी लग्न बरेचसे लागतात. अच्छा, 3-4 हॉल बांधलेले आहे. बरोबर. आणि सर, इथे जर भाविक आलेत, दुरून आलेत, तर ते थांबू शकतात? हो, त्याची व्यवस्था आहे. व्यवस्था रूमा पण आहे ते खाली केलेलं आहे ना, म्हणजे भक्त निवास आहेत. भक्त निवास आहे इथे. तुम्ही जेव्हा येता इकडे आणि तुम्हाला थांबायचं आहे, यात्रेनिमित्त येता, तेव्हा तुम्ही इथे चौकशी करू शकता आणि थांबू सुद्धा शकता. व्यवस्था पूर्ण पुरी. या भागात तर सगळं हे लागत असेल, काय म्हणतात त्याला, इथे गौशाळा आमची. अच्छा, त्या भागात ते पुढे गौशाळा नदीच्या तलावापाशी. तर मला खात्री आहे की तुमचं अगदी सुंदर असं इच्छादेवींचं दर्शन झालं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कधी तर तुम्ही बुऱ्हाणपूरमध्ये आलात किंवा मुक्ताईनगरमध्ये आलात किंवा आसपासच्या परिसरात असणार तर लगेच इच्छापूरमध्ये नक्की या. अगदी जागृत असं देवस्थान आहे. माता इथे स्वयंभू अशी विराजमान आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छापूरला नक्की या. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय इच्छादेवी. आता निघूया आपण खाली. दर्शन झालं आहे आपलं. तुम्हीही या दर्शनासाठी कधी इच्छापूरला, इच्छा मातेच्या दर्शनाला.